सर्वांसाठी आनंदाची बातमी, नवीन योजना सुरू, बांधकाम कामगार योजना। यामध्ये मोफत 40 वस्तू तुम्हाला यामध्ये मिळणार आहे। यामध्ये सायकल, शिलाई मशीन, टूल किट, वॉटर फिल्टर, याचप्रमाणे अशा भरपूर जे काही वस्तू आहेत ते अगदी तुम्हाला बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत इथे तुम्हाला मिळत आहे। अर्ज कसा करायचा आहे, कोणकोणत्या वस्तू आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। आज बांधकाम कामगारांसाठी मोठी आनंदाची बातमी, तब्बल तुम्हाला 40 वस्तू अगदी मोफत इथे दिल्या जाणार आहे। यामध्ये शिलाई मशीन आहे, सायकल आहे, टूल किट आहे, अशा भरपूर जे काही वस्तू आहेत। याचप्रमाणे आता या योजनेअंतर्गत जे काही वस्तूंची यादी आपण इथं मिळणार पाहणार आहे। यामध्ये स्कूटर, सायकल, शिलाई मशीन, टूल किट सेट, वॉटर फिल्टर, मिक्सर ग्राइंडर, प्रिंटर, जे काही सोलर लाईट। तर आता बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत तब्बल 30 भांड्याचा संच देखील इथं तुम्हाला मिळत आहे। आता पिठाची गिरणी, पॉवर टिलर, लॅपटॉप, मोबाईल, LED TV, स्टील भांडी सेट, फ्रीज, गॅस शेगडी, याचप्रमाणे प्रेशर कुकर, स्टँड फॅन, यामध्ये पाण्याची टाकी, कपाट, पलंग, सोफा सेट, खुर्ची, एअर कूलर, रूम हीटर, शालेय बॅग, फवारणी पंप, जनरेटर, चारा कटर, सुरक्षामध्ये हेल्मेट, टूल किट बॉक्स, याचप्रमाणे वेल्डिंग मशीन, ग्राइंडर मशीन, इलेक्ट्रिकल ड्रिल, याचप्रमाणे मोजमाप, त्याचप्रमाणे लेवल केल। तर अशा जे काही वस्तू आहेत ते बांधकाम कामगारांना इथं देण्यात येत आहे। तर आता यासाठी कोणाला लाभ इथं मिळत आहे, जे की 40 वस्तू ह्या मिळत आहे। आता ज्यांच्याकडे बांधकाम कामगार यांचं कार्ड आहे, महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगार ज्यांचं वय 18 ते 60 आहे, आता 90 दिवस काम केलेल्याचा पुरावा हे तुम्ही ठेकेदार किंवा इंजिनियरकडून घेऊ शकता। यामध्ये गवंडी, सुतार, रंगारी, इलेक्ट्रिकल, प्लंबर, वेल्डर, तर अशा बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ दिला जात आहे। आता यामध्ये कोणी गवंडी असेल, सुतार असेल, कारागीर असेल, तर अशांना जे की बांधकाम कामगार, वेल्डर, तर अशांना ही जी योजना आहे इथे सुरू करण्यात आलेली आहे। यासाठी आता या जिल्ह्यांमध्ये अर्ज देखील सुरुवात झालेली आहे। अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली झाल्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, यानंतर सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ, तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे। आता काही जिल्ह्यांमध्ये अधिकही जिल्हे पेंडिंगमध्ये आहे। तर आता काही जिल्ह्यात वस्तू वाटप सुरू झालेलं आहे, काही जिल्ह्यांमध्ये पडताळणी सुरू आहे। आता लवकरच जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होईल। 10 पेक्षा जास्त काही जिल्ह्यांमध्ये 40 वस्तू मिळत नाही। तर काही जिल्ह्यांमध्ये जसं काही पेटी असेल तर त्यामध्ये 10 वस्तू, भांडी सेट असेल तर त्यामध्ये 30 वस्तू, अशा वस्तू बांधकाम कामगारांना इथे दिल्या जाते। तर यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, बँकेचं पासबुक, मोबाईल नंबर, फोटो, बांधकाम कामगार कार्ड, 90 दिवस काम केलेल्याचा पुरावा। यामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे ठेकेदार किंवा इंजिनियर दोघांपैकी एकाचा घेतलं तरी चालेल। 90 दिवस काम केल्याचा पुरावाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रमाणपत्र, वयाचा पुरावा इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला जे काही बांधकाम कामगार योजनेचा अर्ज करण्यासाठी इथं लागणार आहे। कधी कधी जॉब कार्ड देखील तुम्हाला मागते, हमी प्रमाणपत्र, घरपट्टी, लाईट बिल देखील किंवा मतदान कार्ड, काही वेळेस तुमच्याकडे एखादा जर डॉक्युमेंट्स कमी असेल तर लागणार आहे। आता यासाठी अर्ज कसा करायचा आहे, आता सर्वप्रथम बांधकाम कामगारांच्या ऑफिशियल पेजवरती या किंवा तुम्ही यामध्ये बांधकाम कामगार योजना टाका। तर यामध्ये सर्वप्रथम येईल आपल्याला नोंदणी करा, म्हणजे न्यू रजिस्ट्रेशन। या न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा। याआधी जर तुम्ही अर्ज केलेला नसेल, यामध्ये तुमचा आधार नंबर टाका, मोबाईल नंबर टाका, OTP टाका आणि लॉग इन करा। यामध्ये आता आपल्याला वैयक्तिक माहिती भरायची आहे, म्हणजे अर्जदाराचे पूर्ण नाव, जन्मतारीख, मेल आहे या फिमेल आहे, याचप्रमाणे पत्ता टाकायचा आहे, तालुका टाकायचा आहे, जिल्हा, मोबाईल नंबर। यानंतर येते बांधकाम कामगार माहिती भरायची आहे। यामध्ये तुम्हाला तुमचं गवंडी आहे, मजूर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, प्लंबर आहे, सुतार आहे, म्हणजे किंवा रंग देणारा असेल, तुमचे जे काही बांधकाम कामगारमध्ये तुम्ही काम करत आहात ते तुम्हाला इथे टाकायचं आहे। सोबत कागदपत्र, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, 90 दिवस काम केलेल्याचा पुरावा, फोटो, रहिवासी दाखला, बांधकाम कामगार कार्ड अपलोड करायचं आहे। याचप्रमाणे बँकेची माहिती भरायची आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होईल। तर अनुदान स्वरूपामध्ये कधी 5,000 देखील इथं बांधकाम कामगारांच्या खात्यामध्ये जमा केल्या जाते। आता सर्व माहिती भरल्याच्या नंतर अर्ज सबमिट करा। ॲप्लिकेशन ID तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा,
जेणेकरून अर्ज तुम्हाला चेक करता येणार आहे. महत्त्वाची सूचना म्हणजे कोणाला पैसे देऊ नका. आता बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जे की तुम्हाला तब्बल 40 वस्तू इथं मिळत आहे. याचप्रमाणे 30 भांड्याचा संच देखील इथं बांधकाम कामगारांना देण्यात येतो. त्यामध्ये ताट, वाट्या, पाण्याचे ग्लास, वॉटर फिल्टर, 14 इंची, 16 इंची, 18 इंची असे 3 डबे तुम्हाला दिले जाते. 7 भागावाला मसाला डब्बा दिला जातो. वॉटर फिल्टर, एक पाण्याचा जग दिला जातो. अशा भरपूर जे काही वस्तू आहेत ते बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत इथं तुम्हाला मिळत आहे. यामध्ये पेंचीस असेल, पेचकस असेल, हातोडे असेल, टेप माप असेल, मिक्सर ग्राइंडर असेल, टूल किट असेल, हेल्मेट असेल. आता यामध्ये खुर्ची असेल, भांडी सेट असेल, अशी जे काही वस्तू आहे, शिलाई मशीन, सायकल, वॉटर फिल्टर, अशा भरपूर वस्तू, LED लाईट, पॉवर टिलर, शेतीविषयक, त्याचप्रमाणे आरोग्यविषयक जे काही विमा, जीवन विमा योजना, असे बांधकाम कामगार योजनेबद्दल तब्बल 32 नवीन योजना इथं सुरू करण्यात आलेल्या आहे. आता यामध्ये 32 नवीन योजना कोणकोणत्या आहेत तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला, तर लगेच बघा आणि या योजनेचा लाभ घ्या.